अशोक चव्हाण कट्टर काँग्रेसचे होते, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला हे दुर्दैवी आहे. जितेंद्र आव्हाड. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला यावर माझा विश्वास बसत नाही. तो का दिला हे माहीत नाही, पण वाईट वाटतं. ज्या घरात काँग्रेसने 1952 सालापासून मंत्रिपद दिलं, मंत्रिपद महत्त्वाचं नाही, मात्र चव्हाण यांचे घराणे हे काँग्रेसच्या विचारांचे होते. शंकरराव चव्हाण कट्टर काँग्रेसचे होते. अशोक चव्हाण देखील कट्टर काँग्रेसचे होते. असं काय झालं की त्यांना पक्ष सोडावा लागतोय? माझा विश्वास बसत नाही, मात्र जे होतंय ते दुर्दैवी आहे. अशा शब्दात राष्ट्रवादीचे शरद पवार गट राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी कल्याण येथे आपले मत व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यावर राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार गटाचे आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया देताना जे होतंय ते दुर्दैवी आहे असं म्हटलं आहे. सत्ताधारी पक्षांमध्ये असलेली स्पर्धा ही धोकादायक आहे. गणपत गायकवाड यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. सत्ताधारी पक्षांमधील असलेली ही स्पर्धा आणखीन धोकादायक आहे. निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला म्हणजे स्पष्ट आहे की विद्रोहाचा आवाज जगू देणार आहात की नाही. विद्रोहाचा आवाज तसाच दाबून टाकणार आहात का? जर आवाज जिवंत राहिला नाही तर तुम्ही कसं काम करणार हा प्रश्न देखील आहे, असंही ते म्हणाले आहेत. साहेब, अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला, त्यांच्यासोबत 15 आमदारी असल्याचं बोललं जातं. नाही, मला अजूनपर्यंत अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला का दिला वगैरे मला माहीत नाही, पण मला वाईट वाटतं की ज्या घरात काँग्रेसने 1952 सालापासनं मंत्रिपद दिलं, मंत्रिपद हे महत्त्वाचं नाही, तर अशोक चव्हाणांचं घर हे काँग्रेसी विचारांचं होतं. शंकरराव चव्हाण हे कट्टर काँग्रेसी होते आणि अशोक चव्हाण हे कट्टर काँग्रेसी होते. असं काय झालं अचानक की त्यांना हे सोडावं लागतं आहे, याच्यावर माझा काय विश्वास बसतच नाही आणि जे होते ते दुर्दैवी आहे. सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. परवाच्या त्या सभेमध्ये पण निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. म्हणजे निखिल वागळेंच्या गाडीवरती हल्ला म्हणजे स्पष्ट आहे की तुम्ही विद्रोहाचा आवाज जगू देणार आहात की नाही, का विद्रोहाचा आवाज तसाच दाबून टाकणार? प्रश्न हा आहे ना. विद्रोहाचा आवाज जर जिवंत राहिला नाही तर तुम्ही कसं काम करणार? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.